हाय, मी स्वाती. मी एक कॅन्सर पेशंट आहे. सध्या माझी केमोथेरपी चालू आहे. तर आज बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडणार आहे. म्हणजे आता इतक्या दिवसापासून कसं ना, हॉस्पिटलमध्ये जाणं आणि मधून घरी येणं, बस एवढंच चालू होतं. तर आज म्हटलं की चला थोडंसं बाहेर निघावं, बाहेर पडावं. तर स्वतःमधल्या स्वातीला थोडंसं शोधावं, कुठे हरवली आहे 6 महिन्यापासून. तर बस ते स्वाती शोधण्यात जातात. आज थोडंसं म्हणजे गेली आहे त्या मार्गाने आज. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला. तर तयारी वगैरे केली आहे मी. आज होती आमची किटी पार्टी. तर तयारी वगैरे केली आहे. मला घ्यायला आली होती पलक. तर पलक, मी आणि समू, तर आम्ही सोबत आलेलो आहो. मॅमनी छान असं सगळ्यांचं वेलकम केलं. तसंच माझं पण छान असं वेलकम केलं मॅमनी. तर ह्या आहेत आमच्या मॅम. तर इकडे सगळ्यांसोबत आता तुम्हाला पुढे पुढे ओळख होणारच आहे. हा माझा सगळा किटी ग्रुप आहे. तर आता सगळ्यांसोबत अशी ओळख होणारच आहे. तर त्याच्यासाठी आता तुम्हाला ना माझे रोज रोज व्हिडिओ बघावं लागेल बरं, की गावाकडे राहून पण आम्ही कशी मस्ती करतो, मजा करतो, कशी लाईफ एन्जॉय करतो आणि एवढं सगळं असल्यावर पण कसं एन्जॉय करतो. तर हे सगळं तुम्हाला बघायला आवडेल ना. तर तुम्हाला जर बघायला आवडेल तर मग मी नक्कीच ह्याच ज्या याच्याने आज मी सगळं शेअर करत आहे ना, म्हणजे ज्या आनंदाने, ह्याचपेक्षा दुप्पट आनंदाने मी हे सगळं शूट करून शेअर करू शकणार. का तर चला, माझ्याकडे बघून पण कोणाला तरी हे सगळं आवडत आहे. कारण की आता ठीक आहे ना, आता केमो चालू आहे, हे चालू आहे, ते चालू आहे. आता हे तर राहणारच ना. तर आता हे चालू आहे म्हणून आता बाकीची लाईफ जगणं सोडून द्यायचं का? नाही, अजिबातच नाही. तर सोबत आपल्याला जे जमतं, जे म्हणजे जास्त त्रास होईल तसं वागायचं नाही. पण जेवढं होते तेवढं एन्जॉय करणं होते, तेवढं तर करायचं ना. तर मग बस. तर इकडे छान असे गेम वगैरे चालू झाले होते आमचे. आम्ही सगळे ज्यांनी गेम खेळले, मी पण गेम वगैरे खेळले आणि त्याच्यानंतर मग आमची थोडीशी मस्ती. व्हिडिओ मी फास्ट केला आहे कारण की इतका मोठा व्हिडिओ होता ना, खूप जास्त मोठा व्हिडिओ होता. तर त्याच्यामुळे फास्ट केला आहे मी. 2 याच्यामध्ये शेअर केला असता. पण आता याच्यानंतर तुमचा ह्या व्हिडिओवरती रिस्पॉन्स पाहून मी नक्कीच समोरचे सगळे व्हिडिओ छान असे हे करून शेअर करणार. तर त्याच्यानंतर छान आम्ही सगळे गेम वगैरे खेळलो. त्याच्यानंतर मग आमच्या आजचं होतं आमचं म्हणजे पावभाजीचं हे ठरलं होतं. तर मॅमने आज पावभाजी, मसाला भात, जिलेबी हे सगळं बोलवलं होतं. तर बाहेरूनच बोलवलं होतं कारण की घरामध्ये होत नाही एवढ्यांचं आणि मॅम बाहेरगावी राहतात. त्या स्पेशल या कार्यक्रमासाठी आल्या होत्या आज. तर इकडे वर्षानं छान तर ही आहे वर्षा. तर इकडे वर्षानं छान असं प्लेट वगैरे बनवत होती, म्हणजेच मॅमला मदत करत होती. वर्षा फार तशी गोड आहे बरं, सगळं काही न सांगता करते. तर त्याच्यामुळे ना सगळं ती मस्त छान असं प्लेट वगैरे करून देत होती. तर पावभाजी तर मला काही जमत नाही, म्हणून मग मी म्हटलं की चला आपण वेगळं काहीतरी. तर मग मी उपवासाचं थोडंसं खाल्लं. मी म्हणजे जेवण करून गेली होती, त्याच्यामुळे जेवायचं काही मला तेवढं हे पण नव्हतं. पण तरी मग इकडे आमचे चालू झाले होते रील्स वगैरे बनवणं, हे ते. मला जेवढं झालं तेवढं मी केलं, म्हणजे थोडं असं जात होती. कारण की आपल्याला डान्स वगैरे तर काही जमत नाही. जेवढं जमतं तेवढं आपण एन्जॉय करतो. बस मस्ती करायला जमतं, परफेक्ट असा डान्स आपल्याला नाही जमत. पण ठीक आहे ना, मैत्रिणीमध्ये तेवढं चालतं. आणि माझ्या मैत्रिणी तशा फार चांगल्या आहेत, की म्हणजे असं कोणाला काही हे नाही आहे तेवढं. तर छान असं एन्जॉय केला, खूप मस्ती केली, खूप मज्जा केली. खूप छान वाटलं समजा बऱ्याच दिवसानंतर बाहेर पडून.
आणि तुम्ही पण समजा असं काही कारणाने जर समजा घरामध्ये असाल तर म्हणजे असं काहीतरी केलं ना, थोडं चेंज होते वातावरण आणि खूप छान वाटतं. समजा चेंज होते, तेवढंच डोक्यातून ते सगळं बाहेर निघते आणि आपण आपल्यात काय आहो आणि आपण काय होतो, काय आहो आणि काय व्हायचं आहे आपल्याला, हे सगळं आपल्याला हे होते त्याच्यातून. आणि कारण की कसं आहे ना, हे सगळे आपण कुठेतरी घरात राहून राहून ना मिस करत असतो आणि हे कुठेतरी आपण असं ना सोडून देतो. तर इथे आम्ही 2 जणी ब्रेस्ट कॅन्सरवाल्या आहोत. तर ह्या आम्ही दोघीजणी ब्रेस्ट कॅन्सरवाल्या होतो. मॅमने आमच्या दोघींना पण बोलवलं होतं आणि त्याच्यामुळे मग आम्ही दोघी पण गेलो. कारण की तेवढंच चेंज होते म्हटलं आणि इकडे छान असा सगळ्यांचा डान्स वगैरे चालू होता. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा.